नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट आहे 30/7/2025. नोटीस नंबर 6 नीट UG 2025. नोटीस कशा बाबतीत आहे? रिगार्डिंग कॅटेगरी चेंज, म्हणजे कॅटेगरी चेंजविषयी नोटीस आहे. आता ही नोटीस कशी आहे ती आपण बघूया. This is to inform that the online registration for centralized admission process for undergraduate health science courses is under the process as per schedule published in notice number 1 dated 23/7/25. Candidate belonging to constitutional reservation category who have erroneously selected the incorrect category, for example OBC instead of VJ NT SBC, in their application form are hereby informed to raise a ticket from help module for category correction and submit relevant supporting documents. म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये एखाद्या कॅन्डिडेटने जो रिझर्व कॅटेगरीचा आहे आणि त्याची कॅटेगरी त्यांनी चुकीची दिलेली असेल किंवा त्या कॅटेगरीमध्ये चूक झाली असेल, मी समजा तो VJ NT SBCचा असेल आणि चुकून OBCचं लिहिलं असेल, तर अशा कॅन्डिडेटला ते करेक्शन करता येईल. अशा कॅन्डिडेटला आर इन्फॉर्म टू रेज तिकीट फ्रॉम हेल्प मॉड्यूल फॉर कॅटेगरी करेक्शन. म्हणजे तुम्ही तिकीट रेज करू शकता आणि तुमची कॅटेगरीचं करेक्शन करू शकता आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र तुम्ही सबमिट करू शकता. सबमिट रिलेव्हंट सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. However, as per provision in the information brochure, request for change from open category to reservation category including the specified reservation will not be considered. पण ज्याने ओपन कॅटेगरी दिलेली असेल त्याला रिझर्व कॅटेगरीमध्ये कोणतंही करेक्शन करता येणार नाही. हे करेक्शन कोणासाठी आहे? जो रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे आणि त्यांनी आपली कॅटेगरी चुकीची दिलेली आहे त्याला करेक्शन करता येईल, पण जो ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्याला करेक्शन करता येणार नाही. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.